ठाण्यामध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरतच नाहीये। भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे। भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असल्यानं जागा वाटपाचा तिढा सुटतच नाहीये। शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी तिसरी बैठक झाली आहे। यावेळी रवींद्र चव्हाण या बैठकीला उपस्थित होते। ठाणे कल्याणमध्ये भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे। तर ठाणे, नवी मुंबई, पुणे, अमरावतीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपाचा पेच कायम आहे। ठाण्यामध्ये भाजपनं शिवसेनेला अल्टिमेटम दिलाय, तर नवी मुंबईमध्ये शिवसेनेनं भाजपला अल्टिमेटम दिलाय। ठाण्यामध्ये एकूण 131 जागा आहेत। त्यापैकी भाजपला 40 ते 45 जागा हव्यात। शिंदेची शिवसेना 25 ते 30 जागा द्यायला तयार आहे। नवी मुंबईत 111 जागा आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेची 57 जागांची मागणी आहे, तर भाजप फक्त 20 जागा सोडायला तयार आहे। पुणे महापालिकेमध्ये 164 जागा आहेत। शिंदेच्या शिवसेनेकडनं 32 ते 34 जागांची मागणी आहे, तर भाजपनं 15 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे। नाशिकमध्ये एकूण 122 जागांपैकी शिंदेच्या शिवसेनेनं भाजपकडे 50 जागांची मागणी केली, तर भाजप 40 जागा सोडण्यास तयार आहे। युतीच्या 2 बैठका झाल्या, त्याच्यातून फार काही निष्पन्न झालेलं नाही। उद्याची आम्ही डेडलाईन दिलेली आहे। युती विना किंवा युतीसह आम्ही दोन्ही गोष्टी करता तयार आहोत। वी आर प्रिपेअर्ड फॉर बोथ द थिंग। यामध्ये कोणी डेडलाईन या सगळ्या गोष्टी नसतात। यामध्ये महायुतीचा महापौर बसला पाहिजे, महायुती सगळीकडे झाली पाहिजे। या अनुषंगाने भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसजी आणि शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे दोघंही प्रयत्नशील आहेत आणि मला वाटतं सगळ्याच महानगरपालिकेवरती महायुती होईल आणि महायुतीचाच महापौर बसेल। गेले अनेक वर्ष आपण युतीमध्ये काम करतोय, पण काही लोक जे आहे युतीमध्ये खडा टाकण्याचं काम, मिठाचा खडा टाकण्याचं काम करतायत। मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आज युती मला मानणारा हा मतदारसंघ आहे। हा डोंबिवली जो आहे हा युतीचा बालेकिल्ला आहे, हिंदुत्वाला मानणारा मतदारसंघ आहे। हा नेहमी युतीच्या पाठीशी जो आहे हा खंबीरपणे उभा आहे। युतीमध्ये निवडणुका व्हाव्या, पण आता प्रत्येकावरती प्रत्येक डिपेंड आहे। जर समजा नाही युतीमध्ये झालं तर 1 लाख चलोच्या हिशोबाने आम्ही लढणार। शेवटी बघा, प्रत्येकाला वाटतं आपला महापौर व्हावा, तसं मला पण वाटेल की आमच्या पक्षाचा महापौर व्हावा। भाजप आणि शिंदेची शिवसेना छत्रपती संभाजीनगर महापालिका एकत्र लढणार आहेत। भाजप 45, शिवसेनेचा 55 जागांचा फॉर्म्युला असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप आणि शिवसेना पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार आहे। आज दुपारी 12 वाजता युतीची घोषणा केली जाणार आहे। बसणार आहे, सकाळी होणार आहे, एवढं सांगून 100% होऊन जाईल। 100% घोषणा होईल, होईल। 100% जागा होईल, 100% घोषणा होईल, होईल। 100% जागा होईल, 100%। छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं कसं संपूर्ण जागावाटप असणार आहे ते बघूयात। छत्रपती संभाजीनगर मनपात भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या 99% जागा पूर्ण झाल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर जागा वाटपाची बोलणी करण्यासाठी रात्री उशिरा संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी बैठक झाली आहे। चंद्रशेखर बावनकुळेंसोबत जवळपास 3.5 तास बैठक झाल्याचं कळतंय। भाजप आणि शिंदेची शिवसेना छत्रपती संभाजीनगरमध्ये एकत्र लढणार आहेत। भाजप आणि शिवसेना पत्रकार परिषद घेऊन दुपारी 12 वाजता युतीची घोषणा करतील। बावनकुळे आणि शिरसाट यांच्या भेटीनंतर युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। भाजप 45, शिवसेनेचा 55 जागांचा फॉर्म्युला असल्याची सूत्रांची माहिती आहे।